नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्याच एका जुन्या नेत्याला चांगलंच झोडपून काढलंय। धक्कादायक बाब म्हणजे जखमी झालेल्या घनश्याम चौधरी यांनी हल्लेखोरांसह विधान परिषदेचे भाजपचे आमदार परिणय फुके यांना सुद्धा होते असा गंभीर आरोप केलाय। परिणय फुके यांच्या पत्नीच्या उमेदवारीला विरोध करून घनश्याम चौधरी यांनी काँग्रेसला साथ दिल्याची चर्चा आहे, त्यावरून हा वाद झाल्याची माहिती मिळते। मागच्या 2012च्या निवडणुकीत भोगस मतदार परिणय फुकेने आणले होते। ते प्रकरण मी उघडकीस आणलं, पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। ह्यावेळेस भोगस मतदार येणार होते, त्याच्या चौकशीमध्ये आम्ही कार्यकर्ते लागले होतो। अनव्हन फोन आला आम्हाला की एका जागी भोगस मतदार येऊन बसलेले आहे। तिथे आम्ही काही 2-3 मित्र गेलो असता त्या लोकांनी आम्हाला घेरलं। मी फिजिकली हँडिकॅप त्यांना माहीत आहे। मी भारतीय जनता पक्षात नागपूर शहराचा उपाध्यक्ष आहे। भाजपचे उमेदवार अमर बागडे त्यांच्यासोबत जवळपास 50 ते 60-70 लोक होते, बाउन्सर होते। ह्या सगळ्यांनी मला घेरून मारलं आणि परिणय फुकेनी स्वतःनी मला होडून मारलं।